सन्माननीय जयतू पारधी, बाळादादा पारधी पाटील, तसेच परशुराम निरगुडा, बाळू भगत, तुळशीराम निरगुडा, कृष्णा पारधी, ज्ञानेश्वर बुरुड, तानाजी गवारी. सर्वांना विनंती आपण पुढे जाऊन थांबायचं आहे. चला सर्वांना विनंती आहे, तिकडच्या पाठीमागे सर्वांनी थांबायचं आहे. तिकडच्या पाठीमागे सर्वांनी थांबायचं आहे. पिकामध्ये करा आणि सर्वांनी तिकडच्या मागे चला. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. एक तीर एक कमान, आदिवासी एक समान. ऊट आदिवासी जागा हो, या क्रांतीचा धागा हो. ऊट आदिवासी जागा हो, या क्रांतीचा धागा हो. आणि बघू शकता किती पब्लिक जमा झाली आहे. बघा या साईडनं इकडनं रॅली आलेली आहे आणि पब्लिक बघू शकता किती आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज मी आत्ता आहे नेरळला माझ्या समोर इथं माथेरानचा डोंगर आहे आणि त्या माथेरान रोडला मी आता सध्या इथं उभा आहे. आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन. आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सुद्धा आदिवासी आहे आणि मला गर्व आहे त्या गोष्टीचा. तर आज 9 ऑगस्ट आम्ही आदिवासी दिवस साजरा करणार आहे. काय काय कार्यक्रम होतात सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. टेन्शन घेऊ नका, ब्लॉग लास्टपर्यंत बघा फक्त. आणि मला इथं कोण भेटलं तुम्ही बघा. हाय मित्रांनो, तर सगळ्यांना जय आदिवासी. आणि आज आहे 9 ऑगस्ट. आज आपली रॅली निघाली नेरळ टू कशेळे आणि भरपूर गर्दी आहे, फुल ट्रॅफिक आहे, पण एकदम व्यवस्थित सध्या चालू आहे सगळा माहोल. आणि भाऊ भेटला मला तेवढ्यात, तर भावाला भेटून मस्त वाटला. तर गाईज तुम्ही याला ओळखतच असाल. तुम्ही इंस्टाग्रामवर एक व्हायरल आवाज ऐकलेला असेल तो त्याची म्हणजे तो आता रील स्टार आहे आमच्या इकडचा. खरं बोलतो त्याला लय जण ओळखतात, फुल व्हायरल झालेला आहे तो. तुम्ही एक व्हायरल त्याची ऑडिओ ऐकली असेल याला इंस्टाला की नंतरला खूप अंतर आहे. आवाज याचाच आहे आणि त्याचे व्हिडिओ खूप मस्त असतात. मी त्याचा सगळा व्हिडिओ बघतो इंस्टाला, खूप भारी व्हिडिओ बनवतो तो. तर तो आता आपल्याला इथे भेटलेला आहे आणि आता आम्ही सगळेजण आता रॅलीमध्ये जाणार आहोत. मस्त का मस्त काय तर 2 शब्द भारी मजा येते. काय तर खूप मजा येते बस. घाई झाली जावा पुढे. हा थांबा इथे 15-20 मिनिट थांबू, काय हरकत नाही आपल्याला, दिवस आपलाच आहे. चला जागतिक
आदिवासी दिनाचा हो. भुका लागल्या नाही लाल भडक आदिवासी कडक अख्खा दिवस आपलाच आहे, काही टेन्शन घेऊ नका. फक्त सुरक्षित रागाने काठी लागेल बोलेल. थांबायचंय नाही, थांबायचंय. नियोजन आहे आपलं भाऊशेठ, नियोजन आहे, नियोजन आहे, नियोजन आहे. इथे मान्यवरांच्या हस्ते भाऊशेठ घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडुरंगाच्या चरणी आपण सर्वांनी पुष्पहार घालून आपण इथून प्रस्थान करणार आहोत. ओके, नियोजनाप्रमाणे बरोबर आहे, नियोजनाप्रमाणे बरोबर आहे. 5 मिनिट थांबा, आपली समन्वय समिती येते. जागतिक आदिवासी दिनाचा जागतिक आदिवासी दिनाचा लाल भडक आदिवासी कडक डर नाही कुणाच्या बापाचा. लाल भडक आदिवासी कडक डर नाही कुणाच्या बापाचा. होतो जल्लोष साऱ्या आदिवाचा जागतिक आदिवासी दिनाचा. 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 तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता वेशभूषा यांनी कशा प्रकारे केलेली आहे. मस्त, एक नंबर. आपण स्टेजवरती चला. चला कांताभाऊ पाटील, आपण तात्काळ माहिती संपर्क साधा. आदरणीय सदाभाऊ गारे साहेब उपस्थित आहेत, त्यांचे सर्व सहकारी, पंचा तालुका मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय धुर्वे साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि पंचा तालुका समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी. समन्वय समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती चला. नितीन निरगुडा, चला आपण स्टेजवरती. नितीन निरगुडा, खजिनदार, चला आपण तत्काळ. शिवाजी महाराज
असतील. गेली 10 वर्षात तुम्ही आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं. कर्जत तालुका समन्वय समिती आपलं सदैव ऋणी राहील. हे शेवटचं वर्ष असेल. उत्तम पाटील नाक्यावरती कार्यक्रम करणं हा शेवटचं वर्ष असेल. पुढल्या वर्षी आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी थोडा आवाज द्या, साऊंडवाले थोडा आवाज द्या. हॅलो. इथे तुम्ही एक बघू शकता एक बांधकाम चालू आहे. तर हे बांधकाम आहे आदिवासी समाज भवन. तर याचं जे उद्घाटन आहे ते मागच्या वर्षी झालं ना. मागच्या वर्षी या जागेचं भूमिपूजन झालं होतं आणि त्यानंतर या बांधकामाला इथे सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा हे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ही एक नियोजित जागा राहणार आहे. जे जागतिक आदिवासी दिनाला जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते करण्यासाठी किंवा इतर जे जयंती वगैरे आपण आपले थोर जे क्रांतिकारक आहेत त्यांच्या जयंती साजरी करतो त्यासाठी ही एक नियोजित जागा असणार आहे. तर ते या जागेचं काम सध्या चालू आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि पुढच्या वर्षीपर्यंत हे काम पूर्ण होऊन जाईल.